आता सध्या महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना दोन्हीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि बिरसा ब्रिगेड असे आम्ही एकंदर या सर्व पक्षांचे उमेदवार उभे केलेले आहेत. मात्र शिवसेनेत गोडेगाव पंचायत समिती गटामधून शिवसेनेचाही आता ठाकरे पक्षाचा अर्ज आलेला आहे. कदापि दोन्ही शिवसेना एकत्र होणार नाही असं त्यांनी सांगितले. तुम्ही मात्र आता सांगता असं का? तुम्ही त्या पक्षाचे जे अध्यक्ष असतील प्रमुख असतील त्यांना तुम्ही विचारलं तर ते सविस्तर उत्तर देतील. 100% एकत्र लढणार आहात? आम्ही सांगितलं आम्ही एकत्र लढत आहोत. जागा वाटप झाली का? फॉर्म भरलेले आहेत आम्ही. आता उद्या छाननी होईल. आमच्याकडून प्रीती प्रवीण थोरात या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत. ही निवडणूक ही राज्य पातळीवरची नाही, देश पातळीवर नाही. ही निवडणूक जी आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेची आहे. या संस्थांचं स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. यांचं काम काय? एक प्राथमिक की ज्या पाणी पुरवठ्याचे विषय असतात ते मिळतात का नाही, आरोग्य केंद्र असतात, आरोग्याच्या काय सुविधा आहेत, प्राथमिक शाळा आहेत, शिक्षणाच्या काय सुविधा आहेत, जे रस्ते आहेत, हे प्रामुख्याने हे विषय त्याच्यामध्ये पशुसंवर्धनाचे विषय हे प्रामुख्याने या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून राहतील. धन्यवाद.